थोडंसं वरचढ आहे, कारण आज संपूर्ण दिवसभरामध्ये चांगला खेळ त्यांनी साकारलाय. दुसऱ्या बाजूला वोडाफोन वहाळ संघ तोही तितक्याच ताकदीचा आणि तितक्याच क्षमतेचा संघ आहे. आपल्याच अगदी शेजारचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि तोही गेल्या काही वर्षांपासून एक खूप चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. वोडाफोन वहाळ संघ म्हात्रे परिवार आपल्याला पाहायला मिळतोय. एकीचं दर्शन करणारा, एकजुटीचं दर्शन करणारा, युनिटी दाखवणारा हा म्हात्रे परिवार मोरावे नगरीतील. आणि जशी या स्पर्धेची अनाउन्समेंट झाली, भरपूर चर्चा राहिली या स्पर्धेची की एकत्रित कुटुंब येऊन एखादी स्पर्धा आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. नक्कीच या स्पर्धा, अशी स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक वर्षी व्हावी आणि नक्कीच या स्पर्धेचा मात्र पुढे प्रवास असाच अखंडित पुढे सुरू राहावा हीच आमची देखील सदिच्छा असेल. विनय म्हात्रे आपण पाहतो, स्ट्रायकर बॉलर, सध्या बॉलिंग ट्रॅकवर उंच गोऱ्या बांधाचा हाय ऍक्शन खांद्याचा खूप चांगला वापर करतो असा विनय म्हात्रे पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहे. 2 षटकांची लढत आहे. मेगा फायनलचा सामना आहे. म्हात्रे परिवार चषक 2026चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे फलंदाज तयार होतोय. सुदेश साळुंके, बिपिन पावशे, आमचे नीरज राणावत सर, दीपक बोराडे सर सज्ज, आमचे प्रणयजी म्हात्रे, सायप्रीत लाईव्हची टीम सज्ज. जाऊया मॅच दिशेने. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 and here we go. Let's play. Game on. Match on. First ball. पहिला बॉल यावेळेस लाईन खराब पाहायला मिळते. गोलंदाज विनय म्हात्रेच्या माध्यमातून व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल. विकेट किपरचा वेध घेतोय. व्हाईट बॉलचा इशारा आपण पाहतो, पंच कळवत आहे. 2 षटकांचा सामना, त्यामुळे कुठलाही पॉवर प्ले नाहीये. फिल्डिंगची रचना आपण पाहतोय डीप मध्ये, लॉंग ऑन लॉंग ऑफ. आपण शॉर्ट कव्हरला, एक्स्ट्रा कव्हरला पाहतोय. मयूर यांना, मयूर म्हात्रे, त्याबद्दल डीप कव्हरला आपण एक खेळाडू, गली, फ्लाय स्लिप, लेग स्लिप, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट, अशा पद्धतीने क्षेत्ररचनाची व्यूहरचना केली आहे मोराबे टीमने. यावेळेस पुन्हा बीट केलंय, मात्र पंच पुन्हा आमच्याकडे वळतात. वन्स अगेन व्हाईट बॉल. पुन्हा लाईन खराब पाहायला मिळते. 2 चेंडू आपण पाहतोय अवांतर हाताळलेत विनय म्हात्रेने. गोलंदाज आपण पाहतोय विनय म्हात्रे सुदेश साळुंकेच्या विरुद्ध थोडासा शरीरापासून दूर ठेवतोय, रडारपासून दूर ठेवतोय चेंडू असं दिसतं. कारण सुदेश साळुंके म्हटलं प्रणय की एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. जर टप्प्यामध्ये त्याचा चेंडू आला तर मात्र तो सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याची क्षमता त्याच्याकडे. 2 व्हाईट बॉल आले, धावफलकर 2 धावा आहेत. यावेळेस बघा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर थोडीशी खाली राहिली. ही लाईन चांगली, हा टप्पा चांगला. पाहूया ऍक्शन रिप्ले. अगदी बघा लेग स्टंप वरनं बॉल निघून गेलाय. जी सायप्रीत लाईव्हची टीम 2 कॅमेऱ्यांनी स्पर्धा लाईव्ह कव्हर करते. चंदूदादा वाघमारे आणि त्यांचा संपूर्ण स्क्वॉड बरोबर मेहनत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक त्यांचं वेगळं वर्चस्व आहे, एक वेगळं नाव आहे त्यांचं, वेगळं बल आहे त्यांच्या नावाभोवती. सायप्रीत लाईव्ह. पुढचा बॉल यावेळेस बघा खोलात टाकला होता, फ्लिक केलाय. बॉल हवेमध्ये होता. स्क्वेलेकचा फिल्डर येतो, एका हाताने बॉलला पकडलाय, योग्य एंडला थ्रो केलाय. मात्र थ्रो थोडासा खराब पाहायला मिळतोय. डायरेक्ट थ्रो पाहिजे होता, मात्र पंच सांगतायत 1 शॉट आहे. म्हणजे इतक्या गोष्टी अट्टहास केला, ज्या धावेसाठी ती धाव काय मिळाली नाही प्रणय, एकच मिळाली फक्त. धाव फलकावर धावा होतात त्या 3 धावा. 3 रन्स ऑन अ बोर्ड. 1 शॉट आहे पंचांनी सांगितलंय. यस, 1 रन शॉट पंचांनी सांगितले. त्यामुळे 2 वाईडच्या आणि 1 सिंगल फक्त मिळते. त्यामुळे 3 धावा धाव फलकावर. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. वोडाफोन वहाळ विपक्षा मिहिरा स्पोर्ट्स मोरावे अशी फायनल मॅच म्हात्रे परिवार चषकामध्ये आपण पाहतोय. यावेळेस बघा उचललाय बॉलला पाठीमागे, लांब लचक बॉल चाललाय सुदेश साळुंकेच्या बॅटमधून 6 धावांसाठी. धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. तीन बॉल झाले, धावफलकावर धावा लागतात तब्बल 9 धावा. 2 षटकांची लढत आहे. कमीत कमी 30 ते 35 धावा धावफलकावर बनवण्याचा प्रयत्न असेल वोडाफोन वहाळ संघाचा, आणि तो प्रयत्न यशस्वी होईल का? समोर 1 बाउंड. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला. नीरज म्हात्रे स्ट्रेट मध्ये. नीरज म्हात्रे आज आउटफील्ड मध्ये कमालीचा चांगला पाहायला मिळालाय. काय त्याची ती लवचिकता, काय त्याची ती फ्लेक्झिबिलिटी, चेंडूला पहिल्याच अटेम्प्ट मध्ये पकडून फेकण्याची आणि अगदी उत्तमरित्या थ्रो करण्याची. आणि उत्तम एक फिल्डर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. खूप चांगले झेलही त्याने आज संपूर्ण दिवसभरामध्ये टिपलेत.
सिंगल मिळते. स्कोर 10च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. वोडाफोन वहाळ बिनबाद 10. पहिलं षटक सुरू आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक. बिपिन पावशे पहिल्यांदा स्ट्राईकवर आलाय. विनय मात्र नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. कमी गतीचा बॉल बॅकफुटवरनं पंच केलाय. बॉल चाललाय डीप कव्हरला. 1 रन पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न नाही होणार. थांबवला गेला. एकच धाव मिळते. धाव फलकावर धावा जाऊन पोहोचतात 11च्या घरात. त्याचबरोबर मोरावे गावचे सतीजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही म्हात्रे परिवार चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे आणि त्यांना आसनस्थ होण्याची मी विनंती करतो. यावेळेस बघा थोडासा शफल खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. खूप चांगलं षटक विनय म्हात्रेचं पाहायला मिळालं. शेवट चांगला केला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा बिनबाद 11 पाहायला मिळतात. व्हाईट बॉलने सुरुवात केली होती. 2 व्हाईट बॉल आले. त्यानंतर आपण पाहिलं उर्वरित पुढच्या चेंडूवर एक षटकार मारला आणि तदनंतर मात्र 3 सिंगलही आपल्याला पाहायला मिळाला या संपूर्ण ओव्हरमध्ये आणि त्याच्या जोरावर रन्स लागल्या. स्कोर कार्डवरती 11 रन बिनबाद. म्हात्रे परिवार चषक आपण चर्चा करतोय प्रणय. खूप चांगला खरं तर कन्सेप्ट, खूप चांगली संकल्पना आपण पाहतोय. कारण पहिल्यांदाच अशी कुठली संकल्पना अंमलात आणली गेली. रमाताई सामाजिक विकास मंडळ मोरावे आणि स्वर्गीय चंद्रभागा गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत म्हात्रे परिवार चषक 2026. लांगेश्वरचं हे क्रीडांगण काल सकाळपासून दुमदुमलं. महेंद्र शेठ गरत साहेबांच्या शुभ हस्ते या करता स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि तदनंतर मात्र या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये या स्पर्धेचा बोलबाला राहिलाय. आणि त्याच या स्पर्धेतील 2 सर्वोत्तम संघ मात्र आज एकमेकांच्या उभे समोर उभे टाकलेत. आव्हान देतात एकमेकांना. कारण टायटल कोण पटकावणार या पहिल्या पर्वाचं म्हात्रे परिवार चषक मोरावे 2026. आर्यन भोईर अजून एक जबरदस्त गोलंदाज सेकंड ओव्हर मध्ये. पहिला बॉल खाली राहिलाय. जबरदस्त टप्पा, जबरदस्त नियंत्रण. अचूक लाईन, अचूक लेंथ बीट करून चालले बिपिन पावशेला. कारण होम ग्राउंडचा फायदा उचलण्याचा प्रयत्न असणार तो मिहिरा स्पोर्ट्स मोरावेचा. यामध्ये तेळ मात्र शंका नाही आहे. आणि या वर्षी आपण पाहिलं तर दुसऱ्यांदा फायनल मध्ये हा संघ पोहोचलाय. पहिला बॉल डॉट. धावफलक 11 वर स्थिर. हा बॉल उचललाय बिपिन पावशेने. फेकून दिलाय घणाघाती प्रहार. स्टँड अँड डिलिव्हर. बॉल चाललाय तो काऊक. टेम्परामेंट खूप महत्वाचा आहे मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही प्रत्येक चेंडूवर कशा पद्धतीने फटका खेळताय, कुठे खेळताय, किती धावा मिळताय. परफेक्ट यॉर्कर लाईनचा बॉल. टस्कमस होऊ दिलं नाहीये फलंदाजाला. बॉल सर विकेट किपरचा वेध घेतोय. बॅट बॉल मध्ये संपर्क नाही. हे पुनरागमन आहे. इंग्रजीमध्ये म्हणतात ना, कमबॅक इज ऑलवेज ग्रेटर दॅन सेटबॅक. तुमचं पाठीमागं जाणं तुमच्या खरं तर त्याच्यापेक्षा तुमचं पुनरागमन महत्वाचं आहे. संकट येतील, दबाव टाकला जाईल, त्याच्यावर पाय देऊन उभं राहायचंय तुम्हाला. आणि इथे इम्प्रेस करतोय आर्यन भोईर. बॉल चाललाय तो पॉइंट मध्ये. टिपला जातोय जेल. बिपिन पावशेचा संपला खेळ. आर्यन भोईरला मिळाली ती विकेट. या वर्षी देखील UNPL उल्वे नोड प्रीमियर लीग मध्ये देखील आर्यन भोईरने चांगला परफॉर्मन्स दिला. चर्चा राहिली त्याच्या संपूर्ण या खेळाची. या UNPL मध्ये 4 बॉल त्याने टाकलेत. 1 षटकाराचा अपवाद वगळला प्रणय. तर अजून कोणती धाव त्याने दिली नाहीये. 6 धावा दिल्या. स्कोर 17च्या घरामध्ये आहे. 17 रन्स ऑन बोर्ड. 1 विकेट आली आहे बिपिन पावशेची. 2 षटकार या ओव्हर मध्ये आलेत, या इनिंग मध्ये आलेत प्रणय. तरी देखील धावा 17च आहेत. 2 षटकाराच्याच रन्स होतात 12. म्हणजे उर्वरित चेंडूवर फक्त आल्यात 5 धावा. त्यामध्ये 2 वाईडच्या, म्हणजे 3 सिंगल फक्त आल्यात. काय गोलंदाजी पाहायला मिळते आर्यन भोईर आणि विनय म्हात्रे ज्यांनी शेवटच्या 3 बॉलवर खूप चांगलं कमबॅक केलं होतं. रोनित म्हात्रे नवीन फलंदाज. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. धावफलकावर धावा लागल्यात त्या 17 रन्स. 17ला 1. रोनित म्हात्रे ऑन स्ट्राईक. फुल टॉस बॉल ऑन साइडला. व्हॉट अ लवली कॅच. ला जवाब झेल टिपलाय. विनय म्हात्रे झोकून दिलं स्वतःला पूर्णपणे.
स्नायूंची लवचिकता, बॉडी बेंडिंग पाहायला मिळाली. बॉडीला स्ट्रेच केलं. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. लोअर फुलटॉस बॉल, जबरदस्त कॅमेरा वर्क तुम्ही पाहताय. आणि बॉलला पाठवलं होतं ऑन साईडला स्क्वेअर लेगला, आणि तिथे आपण पाहिलं विनय मात्रेला बॉडी स्ट्रेच केली, हाताचा पिसरा केला आणि बॉल अगदी पकडलं पहिल्याच अटेम्प्ट मध्ये. खेळी समाप्त झाली रोहित मात्रेचे आणि वोडाफोन वहाळ टीमला लागला दुसरा धक्का. शेवटचा बॉल शिल्लक इनिंगचा आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे आर्यन भोईर. रोहित चिर्लेकर आलाय मैदानाच्या आत. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, वोडाफोन वहाळ संघाचा स्ट्रायकर बॉलर आहे आणि त्याचबरोबर एक चांगला फलंदाज मधल्या फळीतील. मात्र आता शेवटचा बॉल आहे आणि हॅट्रिकचा देखील इथे संधी आर्यन भोईरकडे. धावफलक स्थिर आहे 17 या धावसंख्येवर. रणअप मध्ये काहीसा व्यत्यय आपण पाहतोय. आर्यन भोईर 5 चेंडू टाकलेत, 1 षटकार दिला, त्यामध्ये मात्र 2 विकेट सलग प्राप्त केले. सुरुवातीला बिपिन पावशे, त्यानंतर रोहित मात्रे आणि आता विकेट हॅट्रिकची संधी आहे त्याच्याकडे. आर्यन भोईर जबरदस्त कल्पक बुद्धिमत्ता आणि चातुर्य क्षमता असलेला गोलंदाज. यावेळेस बघा समोर फटका टोलावलाय, लॉंग ऑफला खेळाडू तैनात, 1 बाउन्स. दुसरीचाही प्रयत्न सुदेशने मात्र लवकर स्टार्ट केला होता आणि 2 धावा इथे बघा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 19 धावा आणि 20 धावांचं आव्हान असणार आहे मिहिरा स्पोर्ट्स बोरावे टीम समोर येणाऱ्या 12 बॉल मध्ये जर जिंकायचं आहे मात्रे परिवार चषक 2026चा पहिल्या पर्वाचा टायटल. एका बाजूला आपण पाहतोय मिहिरा स्पोर्ट्स बोरावे आणि वोडाफोन वहाळ. तर आपण नुकतंच ज्यांचं काही वेळापूर्वी आगमन झालं सतीश पाटील साहेब, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय.
या सतीशजी पाटील साहेब या. आम्ही सन्मान करण्याचा विनंती सतीश पाटील यांच्या आयोजकांना करतो. संपूर्ण 2 दिवसामध्ये मोरावे गावातील असतील किंबहुना या पंचक्रोशीतील असतील उलवे नोड मधील असतील भरपूर मान्यवरांनी या स्पर्धेला उपस्थिती दर्शवली आणि त्यांनी अगदी सरळ हस्ताने सहकार्य दिलं. मग ते आर्थिक स्वरूपात असेल किंवा मग कुठल्या वस्तू स्वरूपामध्ये असेल. आपण मालिकावीरची आपण सायकल पाहतोय ज्याला आपण सौजन्य आपल्याला पाहायला मिळतंय उत्तम मंगल्या कोळी साहेबांकडनं. खरं तर ही सायकल आपल्याला पुरस्कृत केली आहे मालिकावीरची. 12 बॉल आणि 20 धावांची खरं तर गरज आहे. सन्मान होतोय आपण पाहतोय मुख्य मंचावर. थँक्यू व्हेरी मच आपल्या उपस्थितीसाठी. मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाचं काही प्रमाणात पारडं वरचढ आहे कारण सध्याच्या घडीला आपण पाहतोय 12 बॉल 20 ज्या पद्धतीने विनयची बॅट तळपली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये आदेश पाटीलचा खेळ राहिला त्यांच्यासाठी थोडं इझी असणार आहे. मात्र समोर वोडाफोन वहाळ संघाचं आव्हान हे विसरून चालणार नाहीये कारण सातत्याने वोडाफोन वहाळ संघ देखील खूप चांगल्या टचमध्ये राहिला. अनेक नामांकित क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांचा बोलबाला राहिलाय. आता त्यांचे 2 गोलंदाज कोण असतात. रोहित चिर्लेकरचं षटक कदाचित पाहायला मिळेल पुढचं आपल्याला आणि पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतो तो सुदेश साळुंके एक चांगला अष्टपैलू खेळाडू वोडाफोन वहाळ संघाचा. प्रदीप मुंबईकर यांना आपण पाहतोय विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. चला 12 बॉल 20 मॅचला आपण स्टार्ट करायचंय. उत्तरार्धाला सुरुवात होते. म्हात्रे परिवार चषक मोरावे 2026च्या पहिल्या पर्वाचा मानकरी कोण होणार विजेता कोण होणार उपविजेता सर्वांच्या नजरा लागल्या त्या मॅचवर. क्रीडांगणावर प्रेक्षक उपस्थित आहे. त्याचबरोबर सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले. त्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. 12 चेंडू पुढच्या 9 ते 10 मिनिटांमध्ये कळणार विजेता संघ. पहिला बॉल फुल टॉस फटका फसलाय. स्विच करण्याचा प्रयत्न नाहक बळी गमावलाय. आपण पाहतोय तो आदेश पाटीलने आवश्यकता नव्हती असंच दिसतंय. पहिला धक्का मोरावे टीमला. होती 9 बॉल मध्ये 37 धावांची खेळी त्याची अगदी स्मरणामध्ये राहिली. गेल्या मॅच मध्ये 5 बॉल 12 त्याने केले होते. त्या अगोदरच्या मॅच मध्ये 9 बॉल 37. या मॅच मध्ये आता 20 धावा बनवायच्या. मात्र चेंडू शिल्लक आहेत आता 11 फक्त. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली सुदेश साळुंकेला आणि वोडाफोन वहाळ संघाचा आत्मविश्वास वाढलाय यामुळेच. त्याच्या समोर तो विनय मात्र देखील नॉन स्ट्राईकला. प्रवीण आणि विनय यांच्यावर आता दारोमदार या मॅचची असणार आहे. पुन्हा फटका फसलाय. कॅचची संधी. 2 बॉलवर 2 विकेट. वोडाफोन वहाळ संघाने मात्र या मॅच मध्ये पहिल्या 2 बॉलवरच शिरकाव केला आणि दबदबा निर्माण केलाय. दुसरी विकेट. केलेत नवीन फलंदाज शिवांशु भोईर. क्षमता प्रत्येकाकडे आहे मित्रांनो. मात्र ती क्षमता असून उपयोग नाहीये. ती क्षमता तुम्हाला सिद्ध करावी लागेल मैदानाच्या आत. कारण पट्टीचा पोहणारा जर खोलवर पाण्यामध्ये हात न हलवता तसाच पडून राहिला तर पाणी देखील त्याला जास्त वेळ तरंगत ठेवायची तसदी घेत नाही. ती त्याला बुडाशी नेते तळाशी नेते. त्यामुळे क्षमता असून उपयोग नाही. ती क्षमता सिद्ध करावी लागेल तुम्हाला मैदानाच्या आत. हो जबरदस्त उचले घेणारा बॉल मात्र लाईन खराब होती. वाईट बॉल पंचांनी सांगितलाय. व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पंचाने सांगितलं वाईट बॉल. पहिली धाव धावफलकावर अंकित केली जाते. वाईटच्या स्वरूपात 2 बॉल झालेत.
धावफलकावर एक सिंगल, 2 विकेट आतापर्यंत. बॉल सरळ आपण पाहतोय सोडून दिलाय आणि पुन्हा एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 18 रनची गरज असणार आहे. 10 बॉलचा खेळ मात्र इथे शिल्लक आहे. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एक अतिरिक्त धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. होत आहेत त्या 3 धावा, 2 विकेट्स. चांगला सामना पाहायला मिळतोय आपल्याला. आता मात्र 17 रनची गरज असणार आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. वन्स अगेन व्हाईट बॉल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? 2 विकेट तुम्ही प्राप्त केल्यात पहिल्या 2 बॉलवर. तो दबाव तुम्ही टाकलाय आणि त्यानंतर तब्बल 1, 2, 3 नव्हे तर 4 व्हाईट बॉल तुम्ही टाकताय. म्हणजे आता आपल्याला पाहायला मिळतात धावा पाहिजेत त्या 16 धावा जिंकण्यासाठी. 10 बॉल अजूनही शेष आहेत. 4 धावा अशाच मोफत बोनस स्वरूपात दिल्यात सुदेशने. कमबॅक करावं लागेल. त्या धावा त्याला आता पुन्हा थांबवाव्या लागतील येणाऱ्या बॉलवर. यामुळे चांगला बॉल पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरचा वेध घेतोय चेंडू. अशाच लाईनची लेनची गरज आहे सुदेशला या मॅच मध्ये. वोडाफोन व्हाळ संघाचा जर इथे वर्चस्व कायम ठेवायचं आहे. यावेळेस फटका चांगला. हाफ ट्रॅकर बॉल पोल मारलाय सरळ व्यासपीठाच्या दिशेने. बॉल चाललाय तो 6 धावांसाठी. षटकार. धावा धावफलकावर होतात. 4 वाईडचे आले होते. त्यानंतर एक डॉट आला. त्यानंतर एक षटकार हाफ ट्रॅकर बॉल. त्या बॉलला मात्र शिवांश भोईरने पाठवलं ते सरळ आमच्या व्यासपीठाच्या दिशेने. प्रेक्षकांची गर्दी पहा प्रणय. ऑन साइडला प्रेक्षक अगदी भरपूर प्रमाणामध्ये उपस्थित आहेत. इथे मिस टायमिंग स्ट्रोक टॉपेज लागली आहे आणि प्रदीप मुंबईकर सेफ हँड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही ट्विस्ट अँड टर्न्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र काय प्रत्युत्तर देतोय सुदेश आणि अजून एक विकेट प्राप्त. नंतर 4 व्हाईट बॉल. त्यानंतर एक डॉट. त्यानंतर षटकार आणि त्यानंतर विकेट शिवांश भोईरची. अजूनही 10 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक आहेत ते 7 चेंडू 10 धावा. नवीन फलंदाज नीरज म्हात्रे ऑन स्ट्राइक. पुन्हा ब्लाइंडर खेळलाय. बॉल हवेत आणि कॅच हॅज बीन टेकन. 4 विकेट्स या ओव्हर मध्ये प्राप्त करतोय सुदेश साळुंके. आणि आता येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 10 रनची गरज आहे. ती अर्थातच मिहिरा स्पोर्ट्स मोरावे टीमला कुठेही जाऊ नका. मॅच अगदी रंगतदार अवस्थेमध्ये येऊन पोहोचली आहे. चर्चा केली होती की सेकंड ओव्हर मध्ये डेफिनेटली रोहित चिर्लेकरच्या हातात बॉल पाहायला मिळणार. कारण एक प्रमुख अस्त्र आहे गोलंदाजीमध्ये. सुदेश असेल रोहित असेल महत्वाचे खरं तर दोन्ही गोलंदाज आहेत. 10 झाल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. विकेट 4 गमावल्यात.
मात्र मैदानाच्या आतमध्ये अजूनही तळ ठोकून उभा आहे तो विनय म्हात्रे, जो की पहिल्यांदा स्ट्राईकवर आलाय. त्याच्या समवेत आहे तो प्रफुल्ल पाटील नॉन स्ट्राईकला. 6 मध्ये 10 ची गरज. पहिला बॉल रोहित चिर्लेकर ऑन टू द बॉलिंग मार्क. समोर डावकुरे हाताचा विनय म्हात्रे. पहिला बॉल शरीराचा वेध घेतोय, खाली राहतोय टप्पा पडल्यानंतर. काय चेंडू हाताळलाय रोहितने. रोहित म्हटलं की वेग वेग आणि फक्त वेग तुम्हाला पाहायला मिळतो. आता मात्र 5 मध्ये 10 ची गरज. पुढचा बॉल 5 मध्ये 10 ची गरज. फुल टच बॉल. काय फिल्डिंग आहे, लाजवाब. पहिल्या मध्ये चेंडू आपण पाहतो ग्रॅब केला रोहितने. खेळाडू अपील करत आहेत मात्र बाउन्स होऊन गेला चेंडू, ते सांगतात. UNPL मध्ये खरं तर सुदेश आणि रोहित आणि विनय आपण पाहतो एकाच टीम मध्ये खेळले उल्वेनोड प्रीमियर लीग मध्ये या पर्वामध्ये. मात्र आता आपल्या गावासाठी प्रतिस्पर्धी बनून उभे राहिलेत. 4 मध्ये 10. इथे फटका फसला, अजून एक विकेट मिळेल का. आणि रोहित चिर्लेकर बॉलच्या खाली. नाराज आहे विनय, कारण निम्मा संघ आता मैदानाच्या बाहेर. 5वा धक्का लागतोय तो अर्थातच मिहिरा स्पोर्ट्स मोरावे टीमला. आणि वोडाफोन वहाळ संघ हळूहळू या मॅचवर आपली पकड मजबूत करतोय. बारक्या मलार. आता तो बारक्या कोण ठरणार, रोहित चिर्लेकर ठरणार की आता या 2 फलंदाजांपैकी कोण ठरणार. एका बाजूला आपण प्रफुल्लला पाहतोय, उमेशला पाहतोय. 6व्या आणि 7व्या क्रमांकाचे फलंदाज आहेत. लोअर मिडल ऑर्डर मध्ये आता या 2 फलंदाजांना करिश्मा दर्शवायचा आहे. दोघांनी अजून एकही चेंडू खेळला नाहीये. उमेश तर नुकताच दाखल झालाय, प्रफुल्लही मगातपासून आलाय मात्र नॉन स्ट्राईकला आहे. आता 3 बॉल आणि 10 ची गरज आहे. मात्र रोहित चिर्लेकर अजून एकही धाव दिली नाहीये. 3 बॉल त्याने टाकलेत आणि कोणती धाव न देता विकेट प्राप्त केली, ती महत्वाची विनय म्हात्रेची. 3 चेंडू 10 धावा. हे 2 चेंडू खूप निर्णायक आहेत. शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना जाणार आहे. या बॉलवर किंवा याच्या पुढच्या बॉलवर मोठा फटका पाहिजे म्हणजे पाहिजेच. 3 मध्ये 10 रोहित चिर्लेकर. समोर आहे उमेश ठाकूर. 3 मध्ये 10. लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट, गली, फ्लाय स्लीप, लेग स्लीप. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा. ऑन साइडला दिशा दिली. 1 रन पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न वेगाने सुरू केलाय, तदनंतर कॉल थांबवलाय आणि इथे फलंदाज बाद. आवश्यकता नव्हती, 1 धाव मिळाली होती. दुसरीचा प्रयत्न करत असताना फलंदाज बाद. बॉल पर्यंत जाईल, अन्यथा मात्र वहाळ संघ लवकर बाजी मारेल. ऑन साइडला इथे फटका फसलाय. गोलंदाज खाली. 1 रन पूर्ण. दुसरीचाही प्रयत्न होतोय. तिसरीचा प्रयत्न थांबवला गेलाय आणि आता 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 7 रनची गरज आहे. 1 चेंडू 7 धावा. षटकार जरी मारला तरी सामना जिंकेल तर वोडाफोन वहाळ संघ. मात्र इथे जर एखादी अतिरिक्त चेंडू आला, एक अतिरिक्त धाव आली आणि त्या पुढच्या बॉलवर जर षटकार आला, म्हणजे जर तर आपण हे या ठिकाणी बोलतोय खरं, मात्र होईल का माहित नाही. जर तरला क्रिकेटमध्ये स्थान नाही. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. 1 बॉल 7 आणि इथे सामना जिंकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो वोडाफोन वहाळ संघ. आणि नक्कीच म्हात्रे परिवार
चषक 2026 मोराबेचा पहिल्या पर्वाचा मानकरी ठरलाय तो वोडाफोन वहाळ आणि उपविजेता ठरलाय तो मेहर आपण मात्रे परिवार चषक 2026 सुंदर आयोजन ब्रँड आयोजन नीरज रनावत सर आमचे दीपक बोराडे सर आपण आलात मनापासून आम्ही आभार मानतो आमच्या मात्रे परिवाराच्या वतीनं कारण आज चांगले निर्णय झाले आणि प्रथम आम्ही पंचांचा सन्मान करणार आहोत. चला पंच या नीरज राणावत सर आणि दीपक बोराडे सर प्रथम आपला सन्मान कारण आपल्याला UNPL मध्ये जायचं आहे.